सल्या नावाचं पात्र साकारलं आहे। असे आमचे अरबाजजी शेख यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेजमुळे सोलापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर एक खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी त्या ठिकाणी झाली होती। त्यानंतर आम्ही तात्काळ म्हणजे ही खरं तर बातमी ABP माझाच्या माध्यमातून आणि विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्राच्या समोर आली त्यावेळी एकनाथजी शिंदेसाहेबांनी ती बातमी पाहिली आणि शिंदेसाहेबांनी तात्काळ मला आदेश दिले की तू स्वतः सोलापूरला जाऊन सर्वतोपरी आपल्याला मदत करायची आहे। अरबाज शेख यांच्या वडिलांना असं आदेशित केलं। त्यानंतर आज सोलापूरमध्ये मी आलेलो आहे। अरबाज शेख यांच्या वडिलांची भेट घेतली। सध्या त्यांना वळसंकर हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। मी सुद्धा डॉक्टर वळसंकर सरांची पण भेट घेतली। पेशंटची तब्येत आता हळूहळू सुधारत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही खर्च येणार आहे उपचाराच्यासाठी तो आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या ठिकाणी मदत घेणार आहोत आणि सर्वात प्रामुख्यानं हॉस्पिटलला देखील तयारी दर्शवली की बाबा आपण कुठल्याही पद्धतीनं पेशंटला म्हणजे पैशाअभावी उपचार थांबवणार नाहीत। आणखी काही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पण आपण उपचाराच्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहोत। तुर्तास या ठिकाणी ज्या सगळ्या सामाजिक संस्थांनी समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांनी या घटनेची दखल घेऊन आमचे सन्मित्र अरबाज शेख यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्याच्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो। धन्यवाद। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे। यामध्ये उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, 12वी नंतर शिक्षणाच्या आर्थिक सहाय्य, वसतिगृह सुविधा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार व व्यवसाय कर्ज योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महा-DBT शिष्यवृत्ती, महिला उद्योजकांना प्रोत्साहन तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहायता निधी योजनांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। या पत्रकार परिषदेस रजाक मुजावर, सलाउद्दीन शेख, एजाज शेख आदींची उपस्थिती होती।